सहलीला जायचं सहलीला. आवाज पाहिजे बाकी नाटकी बघितलं मी तुला. काकी पण सांगितले आणि मम्मी पण सांगितली. आणि काका 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 काय बोलतात सही. काका काय बोलतच नाहीत ना. काय रे तू बाळा? पण तुम्हाला माहितीये का रितूने काय केलं माझ्या बरोबर? काय केलं? रितू मला काय बोलला? मम्मी तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल म्हणजे ब्लॉग रणितावर. तर आजचा आपला ब्लॉग सुरू झाला आहे एवढ्या सकाळी, म्हणजे सकाळचे वाजले आहेत 5:30. आणि आजची जर्नी खास आहे कारण आज आहे आमचा लग्नाचा वाढदिवस. सो हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस गाईज. गणपती बाप्पा. सो आमची आजची जर्नी स्टार्ट झालेली आहे मॉर्निंगला पहाटे. सो आता वाजल्यात सकाळचे किती, ह्याच्यामध्ये 11:30 दाखवत आहेत. 5:30. आणि आजचा आमचा प्रवास चालू झालेला आहे मॉर्निंगला. आज आहे अॅनिव्हर्सरी. सो आमची आहे अॅनिव्हर्सरी खास ट्रिप आहे आजची. आता सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत दिव्याला दादा वहिनीकडे. तिथून त्यांना पिकअप करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो कनेक्टेड राहा संपूर्ण ब्लॉग बघायला. खूप मजा येणार आहे या ब्लॉग मध्ये गाईज, खूप मजा येणार आहे. सो कनेक्टेड राहा. तर आजचा जो आमचा प्रवास आहे, आजचा प्रवास आमचा जाणार आहे गणपतीपुळेच्या दिशेने, कोकण गाईज, कोकण. लास्ट इयरही आम्ही तिथेच गेलो होतो. लास्ट इयरच गेलो होतो ना आपण. लास्ट टू लास्ट. मग लास्ट इयर कुठे गेलेलो? लास्ट इयरच गेलेलो आपण. लास्ट इयर आम्ही गणपतीपुळेला गेलो होतो. तिथे खूप मजा केली होती. आणि आजही म्हणजे या वर्षीही आम्हाला अशी इच्छा आहे बाप्पांचं दर्शन करायची. तर गाईज एक छोटस करेक्शन आहे. लाईट लावते, मी दिसते का व्यवस्थित? हा. तर एक छोटस करेक्शन आहे. जसं की आम्ही सांगितलेलं की लास्ट इयरही आम्ही गेलो होतो गणपतीपुळेला, बट तसं नाही आहे. आम्ही लास्ट इयर गेलेला. हा बरोबर बोलत होता. 2024ला आम्ही गेलो होतो गणपतीपुळेला. आणि लास्ट इयर आम्ही गेलो होतो जंजिरा फोर्टला. त्याचा ब्लॉग देखील चॅनलवर आहे, तर तो जाऊन देखील बघा. तर आम्ही 2 वर्षानंतर म्हणजे 2024 नंतर आता 2026ला पुन्हा एकदा बाप्पाच्या दर्शनाला चाललो आहोत. तर गाईज फायनली आम्ही निघालेलो आहोत. आणि आमच्यावर सोबत आलेले आहे दादा वहिनी. आणि आमच्याबरोबर एक महत्वाचा माणूस अजून ऍड झालेला आहे. महत्वाचा माणूस आहे आमचा रितू. हाय कर. हाय. ये इथे ये, मांडीवर बस. असं कसं बघणार तू? असं कसं बोलणार? मला नाही जमणार. असं ये, या साईडला ये. तरी तू मजा येते तुला? कुठे चाललोय आपण? बोल. इतका का विचार करून बोलतो रे तू? बोल. समुद्रात चाललोय. समुद्रात उडी मारायला मग खेळायला चाललोय. आपलं गाणं सांग. फिरायला जायचं. सहलीला बोल. सहलीला जायचं सहलीला बोल. त्याला मी बोलत तर फिरायला जायचं. त्याला पोत हसायचं. फिरायला जायचं. आपला नाही 1-1.5 वाजेपर्यंत जागा होत असतो रे तू. बाहेर जायचं. रात्री झोप येत नव्हती लवकर. दुपारी कसं मस्त वाटतं. हे मला बोलले 4 वाजता उठायचं बरं का. मी बोलले मी नाही उठणार एवढे लवकर. ते बोलले नाही उठलं तो तोंडावर हांडा होते. मग उठलात ना. 4:15ला उठलं, हिला उठतच नव्हती. मी बोलले अजून थोडं 15 मिनिटं झोपू ना, 4:30ला उठू ना. 4:30चे 5 केले असते मी. बडबड ऐकायची तयारी होती ना. ओट बोल ओट. अजून
तुझी ताकद संपली. आधी कंटाळा आलता आमचा ऐकून. तुम्ही उशीर करता. तुमच्यामुळे उशीर होतो. ताकद नाही त्याच्यात. होता एखादा 1-1.5 किलोमीटरच खराब आहे बोलतो. बाकी एक चांगलं आहे. नंबर. तो ड्रायव्हर आहे ना. आहे तो ड्रायव्हर आहे. सहलीला जायचं. तो हेच line आहे. Driving line जायचं मध्ये. सहलीला आमच्या कंपनीमध्ये काम बघू. करतो. ड्रायव्हिंग गाड्या पण चालवतो. त्याची गाडीच होती. 2 गाड्या एक Ertiga आहे आणि एक Swift. त्याला मग त्याला काय वेळ भेटतो. का थांबलोय आपण? नाश्ता करायला आपण थांबलेलो आहोत गाईज. तर काहीतरी खाऊया. काय खाणार होता आज आपण? पोहा. नाही नाही काय गं? मम्मीने पोहे बनवले. पोहे बनायचे काय? पोहे बनवले. पोले बनवलेत. काय बनवलेत? पोहे कोणासाठी बनवले रे तू मम्मीने पोहे? आम्ही खाऊ ना, चालेल ना? तर आज आम्ही खाणार आहोत कांदे कांदे पोहे. बोल. कांदे पोहे कांदे पोहे आला. तर काय आता आम्ही घेतलेला आहे चहासाठी आणि नाश्त्यासाठी ब्रेक. आणि तुम्हाला सांगते की आम्ही सगळा नाश्ता जो आहे तो घरूनच आणलेला आहे. बिकॉज आम्हाला असं वाटतंय की ट्रीपमध्ये नाश्ता घरचा असला पाहिजे, काहीतरी घरची टेस्ट असली पाहिजे. आणि ट्रीप मजेशीर तेव्हाच होते ज्या वेळेला सगळी फॅमिली सोबत असते. आणि आज आमची आहे फॅमिली ट्रीप. हा ना बहिणी? यस. सो खूप मजा येते आहे आणि मजा तर आता सुरू झालेली आहे, ही स्टार्ट झालेली आहे. सो आता आम्ही नाश्ता वगैरे करून चहा वगैरे पिऊन पुढच्या प्रवासाला निघणारच आहोत. खायला तुम्हाला जायचं नाही परत. जास्त बनवायचं असलं मिठाचा अंदाज जरा. अंदाज चुकतो. आणि असं वाटतं जास्त टाकावं तर खराब होईल. नको बाबा. ड्रायव्हर साहेब कसे आहेत कांदे पोहे? रितू कसे आहेत कांदे पोहे? अरे वा. अरे तुला लागले. हा. काय होते सांग? काय होते सांग? अम्मा. गाईज, मी अर्ध्या गोष्टी ज्या विसरते माझ्या लाईफ मध्ये ऑल बिकॉज ऑफ हिम. त्याच्यामुळे मी विसरते माझ्या त्यांनी लक्ष करून देते. आणि अर्ध्या गोष्टी मला बऱ्यापैकी जास्त गोष्टी वहिनी लक्ष करून देते. तेव्हा मला आठवतं अरे मला हे विसरले, मी हे विसरले. आणि ह्याच्यामुळे विसरते. सकाळी जर अर्धा तास आधी बॅकपॅक करायला घेतल्यावर असते. कसं लक्षात मी राहतं? बनवते, काय 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 काय. चाल पटकन लवकर 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 करत असते. त्याच्यामुळे मी विसरते. त्याच्यामुळे थांब मला बघ. आवाज पाहिजे बाकी. काय करतोय? शीला आली. तर अशा प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे. आणि आम्ही घेतल्या या गोळ्या काय आम्ही खाल्लेत पोहे आणि माझ्या बायकोने खाल्ला वडापाव. वडापाव. Yes. एक नंबर पोहे होते. किती टेस्ट केले? 15ला होता. 25 वाला वडापाव खाल्ला ना तो. हा, दरवेळेस आमचा 25 वाला वडापाव राहिलेला आहे. एवढ्या जाणार पण नाही आपल्याला. आज आपण एवढे पोहे खाल्ले. 25 वाला वडापाव. आज आला काय 25 वाला? आता पुढ हा.
आतापर्यंत तर आमची जर्नी चांगली झालेली आहे. आता अजून आहे वेळ. आतापर्यंत आणि एक मजा नंबर करते. ट्रिप चालू आहे आमची. आता पुढचा प्रवास फिरायला जायचं जायचं फिरायला. बोल 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 तू बोल सहलीला जायचं बोल 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 माझा रिदुले छान बोलतो. बोल रे. प्रोटीन नाही जाणार कॅमेरा चालू झालं की त्याचा आवाज असा बोल. हळूहळू. फिरायला जायचं. बोल आपण कसं बोलत होतो रात्री. बोल फिरायला जायचं. जोरात बोल ना. अरे आवाज येतो की नाही? जोरात जोरात नाचून बोल मोठ्याने. आपण बाजूवाले काकी सहलीला जायचं जायचं सहलीला सहलीला जायचं सहलीला. लोक बोलते एवढे झाले ते लोक सगळेजण बघतात आहे. गाईज आज मी खाणार आहे काय पनीर. कोणीतरी पनीर ठेवले होते घरात तर ते मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते मी आणलेले आहेत आणि ते आता मी खाणार आहे आज. आहे ना? आज मी खाणार आहे पनीर. कोणाचे तरी आम्ही खाणार आहे आज. अरे मला देत नाही अजिबात हात लावायला पनीर. हा सकाळी फ्राय केलेलं ना नाही खायचं. तुझं तू आणून खा पनीर. असं आहे बाबा. मला अजिबात हात लावायला मिळत नाही. पनीर खायला मिळत नाही तुम्हाला सांगते. आज मला बऱ्याच दिवसानंतर पनीर खायला मिळालं. गरीबी आहे बाबा. नहीं हम लोगों ने गरीबी देखी है. गाडी चालवत होतो ग. कशी चालवते बघू. गाडी चालवतो. अरे बापरे भूर घेऊन चाललाय रे तू आम्हाला. बोगद्यामधून तिथून नेणार ना. चला आता चला आगे बसा. घेतो तुझ्या घेतो मागे घेतो. राहू दे पुढंच राहू दे. अरे आगे झालो मजा म्हणतो मला. नाही कसं करतो माकड. मंकी आणि सिंह कसा करतो. पण करत हा नाही करीत असं काय वेगळं नसतं. सारखं तेच करीत असतं. आता त्याला कसं सवय तू खाली बघा काय बघता बोगदा. भारी बनवला रे. तिथू काय आहे. बोगदा लय मोठं रे. किती मोठा बघ. मोठा. नाटकी बघितलं मी त्याला. तर गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत कुठे. धामणीला राईट. संगमेश्वरला पोहोचलो आहोत. संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आता 1 hour 1 तास 19 मिनिटं दाखवत आहेत मॅप मध्ये. रितू झोपलाय बघ चालू आहे. हा तू बोल ना. हा 1 तास 19 मिनिटं दाखवत आहेत. Yes. म्हणजे 1.5 तासामध्ये पोहोचू आम्ही ऑलमोस्ट तिथे हा, डेस्टिनेशनला. आणि गाईज इथं सीएनजी ची काही कमी नाहीये. पेट्रोल तुम्हाला अजिबात यूज नाही करायचे. फक्त सीएनजी वर यायचंय. हा आणि ज्यांच्याकडे सीएनजी नसेल ज्यांच्या गाडीमध्ये त्यांनी काय करायचं. पेट्रोल भरायचं. सीएनजी वाल्यांचा फायदा आहे ना. हा सीएनजी वाल्यांना काय प्रॉब्लेम नाही होणार. सीएनजी बऱ्याच ठिकाणी दादा available आहे. काय करतो.
चानामुना टाइम आता गाणार होता मी चानामुना. तर गाईज मी ऋतूवरती रुसलेली आहे कारण ऋतूने माझं नाव सांगितलेलं आहे. त्यामुळे मी ऋतू बरोबर आता कट्टी घेतली आहे. थोडीशी मी रुसलेली आहे ऋतू बरोबर. ऋतूशी आता मी बोलणारच नाही. बोलणार ऋतू माझ्याकडे येणार आणि मला सॉरी बोलणार. बोल कसं बोलतो सॉरी. तुम्हाला दाखवते माझं ऋतू खूप गोड सॉरी बोलतो. इथे बस मांडीवरती. आता माझ्या हातात आहे. हा बोल कसं बोलता सॉरी. ओके हात आपला काय ठेवलं चाली. आता मी ऋतू बरोबर परत पट्टी घेतलेली आहे. मी आणि ऋतू परत फ्रेंड झालेलो आहेत ना ऋतू. हा पण मी काकांना सांगणार आहे मगाचं. नाही जे तू बोललास मला ते मला सांगावं लागेल ना. तू तर सांगितलंस काकांना तर मला तर सांगावं लागेल ना काकांना. नाही मग पप्पांना सांगू. नाही मम्मीला सांगू. नाही कोणाला नको सांगू. ओके सिक्रेट कोणाला नाही सांगत. मग ठीक आहे चालेल. ओके नंतर सांगते तुला फटके द्यायचे असेल तेव्हा. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. आता सोबतच जायचंय. अजून अर्धा तास आहे रे तू. अजून अर्धा तास 36 मिनिट. अरे मी पडलो असतो ना. बसलाच आहे तो. नाही पडला मी पकडले त्याला. आता आपण गेल्यावरती काय करणार आहे. समुद्रात जाणार आहे. समुद्रामध्ये उडी मारणार आहे. आंघोळ करणार आहे मस्त ना रे तू. आधी कपडे घालायची आणि जायचं. काका त्याची दादारी बी पण कट करा. अरे आपण काका छान दिसतात का रे ऋतू. नाही नाही ना काकी छान दिसते. हा बोलतच ते काका. काका बोलत असं काका ऐकत पण नाही ना आपलं. आपण 4 वेळा हाक मारली तरी पण ऐकत नाही काका. म्हणून काका छान नाहीये. काकी छान आहे ना. काकी ऐकते ना तुझं. काकी कोणाची आहे पाजे आणि काका कोणाचे. पाजे पाजे सगळे आहेत. ऋतूचे सगळे आहेत आणि ऋतू सगळ्यांचे आहे. छान दिसत नाही. हा बोलू ते म्हटलं कॅमेरा आता सर. काय बोलतो पप्पा सांगते काकी पण सांगते आणि मम्मी पण सांगते. आणि काका 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 काय बोलतच नाही. काका काय बोलतच नाहीत ना. काय रे तू म्हणून- बाळा. आता काय बोलता. मगाशी तर बोलत नव्हता. बोल आता काका तुम्ही बोलणार ना माझ्या बरोबर. बोलतात ना. बघ आता पण नाही बोलत ना. उत्तरच देत नाहीत आपल्याला. काका काय बाळा. बोलले. ओके मग आता काका छान आहेत. हा. ओके मग काकांना सांगू काय मगाचं. नाही आता काका छान आहेत ना मग सांगते ना. नको काय काय होतं काय होतं. काका विचारतात काय होतं काय मगाचं. बोलला रे तू. काकीने असं केलं मला. असं केलं काय. जा. तू ओरड मला जरा का ओरड.
असं काय केलं मला तू? तुला तू नाही, मी याला केलं तसं. तो तुला नाव सांगतोय माझं. काकी का केलं असं माझ्या ऋतू बरोबर? चुकून झालो, मी मुद्दाम नाही केलं. पण तुम्हाला माहितीये का ऋतूने काय केलं माझ्या बरोबर? काय केलं? ऋतू मला काय बोलला? तर तुम्हाला मी सांगते हा, मला ऋतू काय बोलला. काय बोलला ऋतू? नाही, मला आता आठवत नाहीये. मला जरा विचार करते. One eternity later. गाडीतच आहे ट्रायपॉड, बाहेर नाही काढलाय, गाडीत आहे. ठीक आहे. तर गाईज फायनली आम्ही भक्तनिवासला पोहोचलेलो आहोत. आफ्टर सो लॉंग जर्नी, 5-6 तासाचा प्रवास करून आम्ही आलेलो आहोत. अवतार तुम्हाला दिसत असेल अजूनही तसाच खराब अवतार आहे. आणि तुम्हाला सांगतो एकदम रिझनेबल रेटमध्ये आम्हाला मिळालेली आहे रूम. 3 बेड. एवढी पण काय रिझनेबल नाही. ठीक आहे, बट 4 माणसांसाठी ओके आहे. आपण असं नाही बोलू शकत. तर 3 बेडची रूम आहे, जी की आम्हाला 2000ला पडलेली आहे. आणि आता थोड्याच वेळात मी तुम्हाला, मला वाटलं तिथे थोड्याच वेळात मी तुम्हाला होम टूर देणार आहे की कसं आहे रूम. आणि आता आम्ही थोडंसं पेट पूजा, आम्ही अजूनही काहीच खाल्लेलं नाही दुपारपासून. सकाळी आम्ही नाश्ता केलेला तेवढ्यावरच आहोत. थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत खायला. झोप आलं तुला? भूक लागली गाडी मला. चालवून थकलायस? हा. कसं झालंय थोपाड बघ, कसं झालंय? काळपट वाटते, काळपट. माझं बाजून पण कसं मागे सावलीत होते. हा. तर मी चला. करतो जरासं. हा, जा केस फ्रेश हो. आणलंय? मी पण आता थोडी फ्रेश केस होते. आणलंय? हा, तू पॅकेट टाकलायस ना?